मोदींमुळे लस मग संशोधक काय गवत उपटत होते का असं ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी भाजपवर ही टीका केली आहे। तर मातोश्री 2 जसा मजुरांनी बांधलं तसंच लसीचं आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मातोश्री 2 मीच बांधलं असंच ठाकरे सांगणार असंही फडणवीस म्हणाले। तर मोदींमुळे आम्ही जिवंत आहोत, 100 देश म्हणतात असंही फडणवीसांनी म्हटलंय। ते म्हणाले बाकीची कामं सोडून द्या, म्हणजे कामं नाही केली मोदींनी हे त्यांनी स्वतः सांगितलं। पण निदान मोदीजींनी कोरोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो। म्हणजे जे काय संशोधक आहेत ते काय गवत उपटत बसले होते? मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे, मोदीजींनी लस बनवली। अहो आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे, पुनावालांनी बनवलेली आहे आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली। पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी लस ती अशी काय हवेत नाही सोडली। गावागावात खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं। महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही। मातोश्री 2 जे बनलेलं आहे ते मातोश्री 2 बनवण्याचं काम तर इंजिनियरनी केलं, मजुरांनी केलं। पण तुम्हाला कोणी विचारलं तुमचं घर कोणी बांधलं तर तुम्ही हे सांगाल का मजुरांनी बांधलं? तुम्ही हे सांगाल मातोश्री 2 हे मी बांधलेलं आहे। अरे तुम्ही या ठिकाणी बेईमान होऊ शकता, पण मला आनंद वाटतो मी मॉरिशस सारख्या देशात गेलो। ते राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते। त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते राष्ट्रपती मला म्हणाले, फडणवीसजी मोदीजींना आमचे धन्यवाद द्या। म्हटलं कशा करता धन्यवाद? म्हणाले मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली आणि म्हणून आमचे धन्यवाद त्यांना सांगा। मोदीजींमुळे आमचा देश जिवंत आहे हे 100 देश आज म्हणतात।